श्रावण महिना आहे, एका पाठोपाठ एक भरपूर असे सण आले आहे. बऱ्याच सणाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. पुरणपोळी म्हटलं की भजेवडे आलेच आहे. तर मी घेऊन आली आहे भजेवड्याचं एक व्हर्जन, मूग डाळचे पकोडे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी आणि क्रिस्पी अशी रेसिपी आहे. त्यासाठी घेतली आहे मी 1 वाटी मूग डाळ, पाववाटी घेतली आहे. चणा डाळ त्याला मस्त धुवून भिजत घातली होती. भिजलेली चणा डाळ मस्त काढून घेतलेली आहे. त्यामध्ये टाकणार आहे मी हिरवी मिरची, लसूण, हळद, धनापूड, जिरं आणि चवीनुसार मीठ टाकले आहे. 2 टाकले आहे आईस क्यूब. यामुळे काय होते, डाळ छान वाटली जाते आणि भांडं पण आपलं गरम होत नाही. वाटलेली डाळ मी काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये. त्यामुळे टाकणार आहे मी थोडंसं तेल आणि मस्तपैकी डाळ फेटून घेणार आहे. थोडंसं त्याला मी हलकं करून घेणार आहे बघा. आणि तेल टाकल्यामुळे आपले पकोडे छान असे तयार होतात. त्यामुळे टाकणार आहे मी थोडंसं खाण्याचा सोडा, तीळ टाकणार आहे भरपूर आणि पातळ लांब कट केलेला कांदा टाकणार आहे. सोबतच टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर. बघा, कांद्यामुळे आणि तीळमुळे पकोड्याला खूप अशी छान टेस्ट येते. आता मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आणि गरम गरम तेलामध्ये मस्त पकोडे काढून घेणार आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूपच टेस्टी अशी खमंग अशी रेसिपी आहे. एकदम क्रिस्पी अशी रेसिपी आहे बघा. छान आपल्याला पकोडे काढून घ्यायचे आहे. बघा, छान तळून घ्यायचे आहे. एकदम क्रिस्पी होईपर्यंत, लाल होईपर्यंत छान आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मूग डाळचे पकोडे कसे वाटले. बघा, छान असे पकोडे तळून घेतलेले आहे बघा. तर मस्त तीळ आणि कांदे किती छान असे दिसत आहे. छान पकोडे काढून घेतलेले आहे. कढी बरोबर, ग्रीन चटणी बरोबर किंवा आपल्या आवडत्या सॉस बरोबर आपल्याला पकोडे सर्व करायचे आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.